मित्रांनो, आहे मक्याचा धाबा. मक्या मटन, पिझ्झा वेगवेगळे असे जबरदस्त पदार्थ खाऊ घालतोय लोकांना. आणि हे जंगलच्या शेजारी त्याचं हॉटेल आहे. जाणारे येणारे अनेक लोक त्याच्या हॉटेलवर आवडीने मस्त जेवायचे. मटन, पिझ्झा एकदम जबरदस्त. आणि अशा पद्धतीने तो मटन रस्सा. एक दिवस काय झालं, सूर्याची गाडी त्या ठिकाणी आलेली आहे आणि जेवण्यासाठी त्याच्यासोबत एक त्याचा जोडीदार देखील होता. जेवता जेवता हा मक्या अनेक किस्से देखील लोकांना सांगायचा. अशा पद्धतीने झालं, तशा पद्धतीने झालं. आणि सांगतो या ठिकाणी किंवा परवा तर एक वाघ या ठिकाणी आला होता. आणि हा वाघ आल्यानंतर या वाघाला मक्याने कशा पद्धतीने ताणून ताणून पळून लावला, अशा पद्धतीने मक्या जेवण वाढता वाढता त्यांना सांगतोय. आणि त्याच्या शेजारचा जो मित्र आहे तो मक्याकडे आश्चर्यचकित होऊन बघतोय. आणि मक्याचं हे सगळं सांगणं चालूच आहे. आणि तो शेजारचा जो व्यक्ती त्याच्यावर थोडासा वेगळ्या आविर्भावात बघतोय आणि थोडंसं हसतोय. आणि आपल्या सोबतच्या ज्या मित्राला, म्हणजे सूर्यासोबत तो जो आलाय त्याला म्हणतोय, अरे हा तर आपल्याला येडा बनवतोय राव, काहीतरी सांगतोय, वाघाला मारलं, अमुक झालं तमुक झालं, हे काय खरं नाही. आणि सूर्य आपलं जेवत होता. सूर्य त्याच्याकडे बघत बघत म्हणाला, मी खूप जेवलोय, मला झोपू दे, तू तुझा विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा तू 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 बघ म्हणे, मला काय सांगू नको दे. त्यावेळेस हा सूर्याच्या मित्राला सांगतोय, अरे खरंच मी वाघाला मारले म्हणे ताणून ताणून, तुला बघायचं असेल थांब म्हणे तू संध्याकाळी. जर नाही वाघ आला आणि त्याला ताणून ताणून नाही गप्पा मारलं तर मला काय म्हण. सूर्याचा मित्र म्हणतो, थांबतो रे मी, बघू तुझ्यात किती दम आहे. आणि त्यावेळेस तो जेवण वगैरे झालं, लगेच लागली तू थांबतो मी तुझ्यापाशी. मक्या म्हणतोय, थांब बघ आता संध्याकाळी वाघ येणार आहे. त्यावेळेस तो म्हणतो, काय हरकत नाही, थांबू म्हणे आपण. आणि अशा ठिकाणी चर्चा करत करत मक्या वेगवेगळ्या दुसऱ्या कस्टमरला विचारतोय आणखी काय पाहिजे काय नाही. आणि थोड्या वेळात सूर्याचा मित्र त्या ठिकाणी थांबलाय. तो म्हणतो, बघा आता कशा पद्धतीने वाघ येतोय. आणि गप्पा मारत मारत खरंच आला ना वाघ राव. आणि वाघ आला का, सूर्याच्या मित्राची बसली पाचाव. वाघ सूर्याच्या मित्राकडे थोडासा डारकाळी देऊन बघितला. आता म्हणतो, अरे खरंच आलाय वाघ, मला तर वाटलं नव्हतं वाघ येईन म्हणून. वाघाने डारका दिली, सूर्याच्या मित्राची बसली पाचाव. तो येतो मक्या, त्याला एक पिझ्झा खायला देतो. पिझ्झा वाघ मस्त आवडीने खातोय बरं का. कर 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 पद्धतीने पिझ्झा खायला लागतो. सूर्या म्हणतो, सूर्याच्या मित्राला मक्या म्हणतो, हा माझा मित्र आहे, ह्याला जंगलात घेऊन फेरफाटका मार, पण खाऊ बिऊ नको बरं, माझा मित्र आहे, नवीन माणूस आहे. तो म्हणतो, अरे मी कसा खाईन त्याला. मात्र याची पाचाव बसली. आणि वाघ डारकाळी देऊन त्याच्याकडे एकदा रागाने बघतोय, जंप मारल्यासारखं करतोय, हा विनवणी करतोय की अरे काय करतो हे, मला मारतो का मला वाघाच्या तावडीत देऊन. वाघ तसा जवळ येतोय, तो त्याच्या महाग पळायला लागलाय. चांगला तांगडला की राव ह्याला आता मायला लागली वाट याची आता. आणि हा घाबरून जंगलात पार लांब गेलाय. वाघ देखील त्याच्या माग पळतोय. आणि वाघ वापस आला आणि माक्याला म्हणतो, अरे माक्या अशा पद्धतीने मला ड्रेस घालून लोकांच्या मागं पळावायला लागला. खरं तर मी कुठं वाघ बिग आहे, पण त्याची मायला चांगली पाचाव बसलीस की तो. अशा पद्धतीने त्यांच्या गप्पा होत आहेत आणि तो हसायला लागतो. मित्रांनो, तर स्टोरी कशी वाटली तुम्हाला? अशाच फाडू कथा ऐकण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी वेगवेगळ्या घेऊन येणार आहे मी. त्या ठिकाणी पुन्हा सूर्याचा मित्र येतोय, अरे माफ करा राव, मला नव्हतं वाटलं मग एवढा जबरदस्त तू माणूस आहेस म्हणून. अशा पद्धतीने तो म्हणतो आणि त्या ठिकाणी निघून जातो.